आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो थांबा, तुम्हाला त्रास होईल। तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडत असेल ना, ही मीरा आत्ताच आपल्या घरात आली आहे, तरी सुद्धा हिचा वेदासाठी इतका जीव का तुटतो? ना रक्ताची ना नात्याची, तरी सुद्धा का? मी सांगते। वेदामध्ये ना मी माझं लहानपण बघते। माझी आई गेली ना, तेव्हापासून माझे बाबा माझ्यापासून खूप दूर राहू लागले। मला कधी प्रेमानं जवळ घेतलं नाही, माझ्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला नाही। ते त्यांच्याच विश्वात असायचे। त्याचं कारण सुद्धा कधी कळलं नाही। गावातले लोक त्यांना वेडा म्हणू लागले। मला खूप राग यायचा तेव्हा। आईला पोरकं झालेल्या मुलीला काय वाटतं ना, हे मला खूप चांगलं माहिती। आपल्या नात्याचं पुढे काय होईल मला माहित नाही। पत्नी म्हणून तुम्ही मला स्वीकाराल का? पत्नी म्हणून मी तुमच्या मनात जागा मिळवू शकेल का, मला खरंच माहित नाही। पण आज हा घास मी त्या बापाला भरवते, ज्याने आपल्या मुलीने आपल्याला बाबा म्हणावं त्यासाठी 1-1.5 वर्ष वाट पाहिली। मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते, तुम्हा दोघांमधला दुरावा कमी करूनच राहील। मला माहिती आहे ते इतकं सोपं नाहीये। आपली वेदा खूप लहान आहे आणि लहानपणी एखादी गोष्ट डोक्यात बसली ना, तर ती काढणं खूप कठीण होऊन जातं। पण आपण दोघांनी प्रयत्न केला ना, तर ते अशक्यही नाहीये। अडचणी येतील ना, नक्कीच येतील। त्रास सहन करावा लागेल, मनं दुखावली जातील, पण एक दिवस तुमची वेदा पुन्हा एकदा तुम्हाला बाबा म्हणून हाक मारेल। सगळ्यांसमोर ती प्रेमाने तुम्हाला घट्ट मिठी मारेल। पण तोपर्यंत आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही। माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझ्या बाबांची शपथ घेतली। बापाला रडण्याची मुभा नसते। एकदा हरलात म्हणून काय झालं? डोळे पुसा आणि पुन्हा एकदा आपल्या वेदाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा ना। बायको म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत असेल। मला तुमची शत्रू समजू नका। तुम्ही खाल्लं नाही तर मी सुद्धा खाणार नाही। मी खाल्लं नाही तर आपली वेदा सुद्धा उपाशीच राहील। तुम्हाला थोडंसं तरी खावं लागेल, वेदासाठी तरी।
महागौरी माते, माझ्या बहिणीच्या प्रयत्नाला यश येऊ दे. अनन्याताई, वहिनी, काय झालं? माझं एक काम आहे, म्हणजे सोपंच आहे. तुम्ही कराल का? हो, सांग ना, काय काम आहे? ठोमे, बघ ना, आई माझ्याशी बोलत नाहीये. मी इतके वाईट आहे का ग? आई माझ्याशी बोलली नाही ना, तर मला करमतच नाही. वेदा, अनन्या आत्या, तू सांगशील का आईला माझ्याशी बोलायला? तू बस बरं आधी. देत वेदू, मला सांग, आई का बरं बोलेल तुझ्याशी? तू जे देवळात वागलीस ते बरोबर होतं का? आणि वेदा, तुला बाबाचा राग असला तरी असं लोकांसमोर कोणी बोलतं का? दॅट्स रॉंग ना. बरं, आई बोलेल तुझ्याशी, त्याआधी जेवून घेते का? जर माझी आई जेवत नसेल तर मी का जेवू? आई रागवली आहे की नाही तुझ्यावर? ती नाही जेवणार, पण तू जेवली नाहीस तर तिला आणखीन वाईट वाटेल आणि रागवेल सुद्धा ती तुझ्यावर. त्यामुळे आधी जेवून घे, ओके? जेवशील ना? गुड गर्ल. सोबती असणार आहे, हात ना हाती तरी साथ जाणवणार आहे, तुला जपणार आहे, मी तुला जपणार आहे, तुला जपणार